नमस्कार. आता अस्मिता इकडे सुभेदारांच्या घरात आलेली असते आणि सायली तिच्यासाठी खास पान बनवते. आता ते पान बघून ती एक सोडून 2-2, 3-3 पानं खाते. तेव्हा सर्वजण म्हणतात, अगं हो जरा कमी खा. तेव्हा कल्पना म्हणते, हो अगं प्रमाणात खायचं असतं, नाहीतर परत पोटाला त्रास होईल. आता सर्वच जण छानपैकी पान खातात आणि गप्पा मारत असतात. अश्विन आणि अर्जुन हे अस्मिताची टेर खेचत असतात. अस्मिता म्हणते, बघ ना मम्मा कसे हे मला बोलतात, यांना सांगून ठेवा. तेव्हा कल्पना म्हणते, अर्जुन अश्विन अरे नका तिला त्रास देऊ, ती आता आई होणार आहे. तेव्हा अर्जुन आणि अश्विन म्हणतात, हो मग आम्ही मामा होणार आहे, मग नको का त्रास द्यायला. असे सर्वजण गप्पा मारत असतात छानपैकी हसत खेळत. तेवढ्यात अस्मिताला तिच्या सासूचा फोन येतो. तेव्हा अस्मिता म्हणते, हो आले आई. आणि अस्मिता म्हणते, मला जावं लागेल, त्याने अर्जंट मला बोलावलं आहे. आणि अस्मिता जायला निघते. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी येऊ का सोडायला. तेव्हा अस्मिता म्हणते, नको मी जाईन. अश्विन म्हणतो, मी येऊ का मग. तर नको मी जाईन असं अस्मिता म्हणते आणि अस्मिता निघून जाते. आता अस्मिता जात असताना अचानक समोरून एक गाडी येते आणि अस्मिताचा मोठा ॲक्सिडेंट होतो आणि अस्मिता खाली कोसळते. अजून अस्मिता पोचली की नाही म्हणून कल्पना अस्मिताला फोन लावते. तेव्हा समोरून फोन उचलला जातो आणि म्हटलं जातं की या मॅडमचा इथे ॲक्सिडेंट झाला आहे. ते ऐकून आता कल्पना कोसळते. कल्पनाला धक्का बसतो. प्रताप म्हणतो, काय झालं कल्पना. कल्पना म्हणते, आपल्या अस्मिताचा ॲक्सिडेंट झाला. ते ऐकून आता प्रतापलासुद्धा धक्का बसतो. प्रताप, अर्जुन, अश्विन जोरजोरात हाका मारतो. सर्व जण तिथे येतात आणि विचारतात, काय झालं डॅड काय झालं. प्रताप म्हणतो, आपल्या अस्मिताचा ॲक्सिडेंट झाला. ते ऐकून अर्जुन आणि अश्विनला धक्का बसतो. कुठे ती. आता कल्पना ॲड्रेस सांगते. आता सर्वच जण तिथे येतात तर अस्मिता रक्तबंबाळ झालेली असते. अश्विन आणि अर्जुन तिला गाडीत नेतात आणि हॉस्पिटलला घेऊन येतात. कल्पना खूपच रडत असते. प्रताप तिला समजावत असतो, काही होणार नाही. सायलीसुद्धा असते. सायलीसुद्धा समजावत असते, पण कल्पना काही ऐकत नाही. इथे पूर्ण आजींनासुद्धा घरात टेन्शन आलेलं असतं. ते सारख्या फोन करत असतात. आता हॉस्पिटलमध्ये आणल्यावर लगेच अस्मितावर ट्रीटमेंट चालू होते. आता सर्वच जण खूप रडत असतात. सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं, अस्मिताईला काही होणार तर नाही ना. अर्जुन, अश्विन, सायली सर्वच जण रडत असतात. आता प्रताप किती जणांना समजावेल. कल्पनाला समजावत असतो, सगळ्यांनाच समजावत असतो, काही होणार नाही, अस्मिताला काही होणार नाही. आता सर्वच जण देवाचा धावा करत असतात. थोड्या वेळाने डॉक्टर बाहेर येतात आणि डॉक्टरांना सर्वजण विचारतात, काय झालं. ते म्हणतात, आउट ऑफ डेंजर, त्या शुद्धीवर आल्या आहेत, त्या आता बऱ्या आहेत. ते ऐकून सगळ्यांना बरं वाटतं. आता सर्वच जण लगेच अस्मिताला भेटायला येतात. अस्मिता बरी आहे हे बघून कल्पनाला खूपच बरं वाटतं. पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.